एक मिनिट थांबा. प्रॉपर्टी प्रशासनाची उरेल नाही. प्रामाणिकपणे आपण ही बैठक कशासाठी लावली की काही मुद्दे रेकॉर्डवर येणं गरजेचं म्हणून तुमच्या सगळ्यांच्या विनंतीवर ही बैठक लावली. आणि नुसतं मग दंग करायचं असेल तर मग काय जे काय प्रशासन करते हे तर आपल्याला सगळ्यांना हे बघा सगळ्याची कर प्रणाली दाम चौपट झालेली आहे का 10 पट झालेली आहे का ही मान्यच आहे. मी बी मान्य आणि सगळ्यात मेन महत्वाचं सीओच आहे याच्यात सगळ्यांनी 31 मार्च पर्यंतची जी काही कर प्रणाली भरलेली आता ही परत आज जून आहे. जून मध्ये परत तुमच्या नोटीस आले की याच्यात काय म्हणताय तुम्ही 23-24 अरे मी ऑलरेडी मी कर जर 31 मार्चला जे काही तुमची ड्यूज आहे ते भरलेले असेल तर तिथं तुमची ती कारवाई पाहिजे का नको. एक याचा रेक्टिफिकेशन निषेध करा तुम्ही की हे कोणत्या वेळेसवर तुम्ही केलेलं आहे. हे सगळ्यात मेन महत्वाचं जी काही आता मोदी साहेबांनी सांगितले की जे काही 7 क्रायटेरिया आहे की काय ते आरसीसी सुपर आरसीसी काय असेल ते पहिल्यांदा याची जाहीर हे एका चौकात लावून त्याचं एक तुमचं कॅल्क्युलेशन कसं आहे ते करण्यात यावं. त्याच्यानंतर जी काही क वर्गातल्या इतर राज्यातल्या इतर ज्या क वर्गातल्या नगर परिषदा आहे त्यांची एक माहिती तुम्ही घ्या. त्याचं एक या ठिकाणी तुम्ही हे करा आणि मग त्याच्यानंतर मग तुमच्या या तक्रारी जोपर्यंत या जत मधल्या नागरिकांचं जे मालमत्ता धारक आहे ते मालमत्ता धारकांचं पूर्णपणे समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांच्या ज्या हरकती तुम्ही 11 तारखेपर्यंत घेतलेल्या त्या हरकतीची मुदत वाढवा. सगळ्यात मेन महत्वाचं आणि सगळ्यात जो काही आता मगाशी आमच्या यांनी मांडला की जो अग्निशमन कर जो तुम्ही लागलेला आहे माझं एकूण क्षेत्रफळ 289.98 तुम्ही दिलेला आहे मी दिलेलं नाही. हेच पहिल्यांदा चुकीचं असं आमचं म्हणणं आहे. हे पहिला क्लिअर करावं. त्याच्यानंतर जो अग्निशमन कर यांनी म्हणतात तसं जत मध्ये साधारणतः 11,000 मालमत्ता धारक आहे. 940 थोडंफार कमी होत असं काही जणांचा जास्त आहे. सगळ्यात मेन महत्वाचं कमर्शियल लोकांचं जसं शिंदे साहेबांनी आर्किटेक्ट साहेबांनी मांडलं की एक पुढचा कमर्शियलला वेगळा करा रेसिडेन्शियल असेल तर रेसिडेन्शियलला वेगळा. ते तुम्ही काय केलं की सगळं कमर्शियल केलेलं ते त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर जे भाडेकरू आहे भाडेकरूंच्या बाबतीत त्या मालमत्तेचं समजा 4 खोल्याचं भाडं असेल 4 खोल्याची रूम असेल त्याचं भाडं जे ते 4,500 4.5 × 12 आणि त्यांना जर तुम्ही 3 लाख कर जर बसवत असाल तर त्याचा फायदा होणार आहे का तोटा होणार आहे हे एकदा तुम्ही त्याचं हे करा. जागेवर रेसिडेन्शियल पण बिल्डिंग आहे जिथं ते मालक राहतात आणि ओपन प्लॉट ह्या बाबतीत नाही कुठल्या पद्धतीने कर आकारणी केलेलं आहे. कमर्शियल बिल्डिंग मध्ये जर रेसिडेन्शियल असेल तर टोटल बिल्डिंग हे कमर्शियल धरलं गेलेलं आहे. त्या कमर्शियलचा वेगळा कर आणि रेसिडेन्शियलचा वेगळा कर हा माझा मुद्दा आहे. काही गोष्टी अशा झालेल्या आहेत की जिथं रेसिडेन्शियल पण आहे ती टोटल बिल्डिंग हे कमर्शियल मध्ये धरून त्या पद्धतीने वाढीव कर आकारणी केलेली आहे. त्या बाबतीत नाही काय माझी शंका आहे आणि ती तो विषय नाही का क्लिअर करून द्यावा. चतुर्वार्षिक कर आकारणीसाठी विचार विनिमय करून निर्णय हा ठराव झालेला आहे.
ठराव खूप मोठा आहे इकडे, त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की कर आकारणी करून डायरेक्ट करा ठराव सांगा. महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत आवश्यक अधिनियम 1965 कलम 124(2) अन्वये नगर परिषद क्षेत्रातील मालमत्तांचे करपात्र मूल्यामध्ये असेल ते 4 वर्षातून एकदा सुधारणा करण्यात येईल अशी तरतूद आहे. या ऍक्टमध्ये तरतूद प्रथम घेतलेल्या आहे. नगर परिषदेत कर विभागाकडील मालमत्तांची सूची व अभिलेख अद्ययावत होण्यास मदत होणार आहे. सहा महिन्यापूर्वी आलेले ही प्रशासकीय बाब आहे. तर मुख्याधिकाऱ्यांच्या हातात रद्द करायचं नाही हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे, वास्तव स्वीकारलं पाहिजे. प्रांताधिकाऱ्यांना अधिकार आहे, प्रांताधिकाऱ्यांना नसतील तर कलेक्टर साहेबांना आहे. आणि पहिल्यांदा हा जी वाढीव घरपट्टीचा जो प्रस्ताव आहे किंवा जे चालू आहे त्याला पहिल्यांदा कलेक्टरांनी किंवा प्रांताधिकाऱ्यांनी स्थगिती दिली पाहिजे आणि त्यानंतर हा सगळा प्रक्रिया बंद करणं चालू करणं वाढीव करणं. दुर्दैवाची बाब म्हणजे ही घरपट्टीची सर्वेक्षण दिलं त्यावेळेला तत्कालीन नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. आज काही पदाधिकारी उगाच काय तर सांगतात पण तिकडे बी तेच सामील आणि इकडे बी हेच सामील, हे करून जतकरांची दिशाभूल होत्या. प्रशासनानं ठोस भूमिका घ्यावी, व्यक्ती सापेक्ष विचार न करता या शहरातल्या नागरिकांचं उत्पन्न, इथल्या येणाऱ्या सुविधा आणि ह्या सगळ्याचा ताळमेळ घालावा. आज नगरपालिका स्थापन होऊन जवळजवळ 12 वर्ष झाली. मनरेगाचं एकही तिथं कार्यालय नाही, कुठलीच हे नाही. जर शहरातला निम्मा भाग हा शेतकरी राहणाऱ्या शेती सदृढ भाग आहे तर तिथं मनरेगा चालूच असायला पाहिजे, पण मनरेगाचा काळ उपलब्ध करून घेतलाय त्यांनी. परत देवाबत्तीचं तर काय स्वच्छतेचं तुम्ही करा केलाय. उदाहरणार्थ साहेब शांतीलाल वसवार यांचं गेल्या वेळी 22-23-8 हजार होतं. मला वाटतं आता 1 लाख काय तर त्यावर नसताना 10 वर्ष पावर बंद आहे त्यांच्या दुकानावर, त्यांना तुम्ही 3.25 लाख दिला. म्हणजे सर्वे हा तुम्ही पूर्णपणे चुकीचा केला. 3 संस्था आली, त्या संस्थेला एका वर्षानं सर्वे करून तुम्ही ठेका कसा दिला, त्यामध्ये बंगाल काय गोलमाल झालेला आहे ते तुम्ही जाहीर केलं पाहिजे. आणि काल तुम्ही सांगितलं स्पष्ट की यामध्ये शिवसाहेब फार मोठ्या पैशाचा व्यवहार झालेला आहे असं तुम्ही योग्य म्हणतोय का? म्हणजे आम्ही काय नगरसेवक नाही, ते माजी नगरसेवक आहे. माजी नगरसेवक सांगतात त्याचा देखील या ठिकाणी वापर झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. आणि माझ्या जर शहरातील जनतेला आवाजच्या सव्वा जर तुम्ही करत असाल तर आम्ही नगरपालिका चालू देणार नाही, लक्षात ठेवायचा शिवसाहेब. आणि तुम्ही आज आमदार साहेब नगरपालिकेची निवडणूक आहे, लागलेली आहे, लागणार असेल, प्रशासक असताना प्रांत किंवा तहसीलदार त्या ठिकाणी पाहिजे. मुख्याधिकाऱ्याची नेमणूक कोण केली त्या ठिकाणी हे बेकायदेशीर आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार त्या ठिकाणी प्रांत किंवा तहसीलदार त्या ठिकाणी लागतो. तर या जगा घडामोडी घडलेल्या सरकार तुम्हाला म्हणणे जो सर्वे झालेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तो अंतिम सर्वांना लावला जाईल. त्याबाबत नंतर आपण घेतलेले आता रद्द करायचे अधिकारी जरी त्यांच्याकडे नसले, हे जरी अधिकारी आपण म्हणतात तसं की कलेक्टर साहेबांच्याकडे एक तातडीनं याची बैठक माझ्या आमदाराने आम्ही आता एक आहे की पण तिथं सगळ्यांना मिळणार नाही.
ठराविक जे तुमचे 5 जण लोक आहेत त्यांना त्याच्यातली माहिती त्यांनी आज प्रतिनिधी आमचं मत आहे, बघा. एका वेळेस ती तातडीची बैठक नको नको ऐका आम्हाला रद्द झाली पाहिजे आम्हाला रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे पदाधिकारी पण कसे हे सुद्धा दाखवून सांगितलं पाहिजे. सर्वेच्या अगोदर काय सर्वेच्या नंतर काय एकच मिनिट बघा तुम्ही मत म्हणताय की आम्ही आक्षेप नोंदवावे आक्षेप नोंदवायचे प्रमाण कमी असणार आहे साहेब बघा आणि ही प्रोसिजर तुम्ही आमची भावना आहे हे तुम्हाला कलेक्टरना थांबवता येतोय कायद्यानं तुम्ही कलेक्टर साहेबांना का भावना कळवत नाही की बाबा हे अशा अशा पद्धतीने झालेलं आहे आणि थांबवणं गरजेचं आहे. मी मगाशी नोंदवलेला आहे त्याच पद्धतीने आता मुख्याधिकारी सांगितले यांच्या हातात नाहीये त्यांना स्थगिती देण्याचा थांबवण्याचा अधिकार प्रांतात आणि जिल्हाधिकाऱ्यांना आहे तर इथपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. मुख्याधिकाऱ्यांकडे वळवून फक्त ते आपल्या समाजासाठी लोक याच्यापुढे म्हणतील पण ती प्रक्रिया होणार नाही ना आपली सुद्धा दिशाभूल होईल. दिशाभूल न होण्यासाठी हा प्रश्न शाश्वत सुटण्यासाठी कलेक्टरांकडे पुढे जाऊन आपल्याला विषय मिटवावा लागणार आहे. कलेक्टर येऊन देतो तुम्हाला प्रॉपर्टी आहे त्याचे 10 बाऱ्या असतील ती वेगवेगळे तुम्ही कॅटेगरी दिली केली तसं न करण्यासाठी एकाच खातेदारावरती क्षेत्र आहे एकाच प्लॉट आहे पण तुम्ही 10 वेगवेगळे कार्य करून काय आणि मागे एखाद्याची 20,000 घरपट्टी आहे तुम्ही याची 2 लाख केले कुणाचं 900 आहे त्याचं 15,000 इतकी केले तुम्ही कुठली कॅटेगरी वापरली किती पर्सेंटेज त्यात वापरून तुम्ही जादा लिहिलं तुम्ही म्हणता 21 900 किती होते साहेब 13,000 होते काय 30,000चा 90,000 होते काय ज्याचं 20-25,000 रुपये भाडा हे घरी आहे घरपट्टी होती त्याला 2.5 लाख रुपये तुम्ही केल्या साहेब अहो माणसं गाव सोडून निघून जातील आता मळा भागाचं जे आता आमची जनावरची मोठे आहे तिथं पण माणसं राहत नाही मग त्याला जर तुम्ही ते घरपट्टी लावायला आवाजचा संवाद हे चालत काय साहेब ही गव्हर्नर नगरपालिका आहे गव्हर्नर नगरपालिकेचा अर्थ ही ग्रामपंचायत आहे आणि एवढं मोठे रकमेला काय 4 लाख 5 लाख 2 लाख घरपट्टी 900 द्यायला होती त्याला 13,000 आहे आणि ते वेगवेगळी कॅटेगरी केली मूळ तो मुद्दा काय आहे एका बाकाच्या नावाची प्रॉपर्टी आहे पण त्याला तुम्ही वेगवेगळी फीस घ्यायला पाहिजे 5,000 केलेला वेगळा फीस चुकीचं आहे ना सर हा फार मोठा अन्याय होईल असं करून चालणार नाही तुम्ही कुठली कॅटेगरी वापरली किती टक्के त्याचं वाढवलं चाललंय जुने घर आहे त्याला घसारा झाला पाहिजे साहेब घसारा न झाला तुम्ही आहे तिथं त्या 2 दुप्पट वाढवायला लागला 4 पट 100 पट वाढवले तुम्ही 900 13,000 उदाहरण 900 पवार कुठे